नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली रेसिपी शेवग्याच्या शेंगांचं सूप किंवा ह्याला तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं सारही म्हणू शकता। तर कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे, कुकरमध्ये तेल घालून परतून घेतलेली आहे। त्यानंतर टोमॅटो घालायचा आणि पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या साफ करून त्या घालायच्यात आणि पाणी घालायचं आहे। कुकरचं झाकण लावून उकडून घ्यायचं सर्व 3 ते 4 शिट्ट्या काढून। कुकर थंड झाला की सगळं जे उकडलेलं आहे, शेंगा, टोमॅटो, कांदा वगैरे परतलेलं, ते गाळून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट वाटून घ्यायची। त्यानंतर अशा प्रकारे चाळणीच्या सहाय्याने पेस्ट गाळून घ्यायची आणि त्यातला पल्प काढून घ्यायचा आणि चोथा बाजूला करायचा आहे। तिथे फोडणीसाठी जिरं मोहरी घातलेली आहे गरम तेल करून, हिंग, आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे, थोडा हळद आणि मॅगी मसाला घातलेला आहे। सर्व मसाले परतून घ्यायचे आणि जो आपण पल्प काढून घेतलेला आहे प्युरीचा, तो घालून घ्यायचा आणि उकडलेलं जे पाणी आहे कुकरमधलं ते सुद्धा घालायचं आहे। मीठ घालायचे चवीनुसार आणि उकळी काढून घ्यायची। उकळल्यानंतर कोथिंबीर घालायची। तयार आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप किंवा सारही म्हणू शकता याला। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब